जेव्हा जेव्हा नीटची परीक्षेचा विषय येतो तेव्हा हे प्रकरण कुठल्या ना कुठल्या कोर्टापर्यंत जातच असतं. नीट 2024 पेपर फुटी प्रकरण संपूर्ण देशभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाजलेलं होतं. काही हायकोर्ट आणि पुन्हा सुप्रीम कोर्टापर्यंत हे प्रकरण गेलेलं होतं. 2025ला सुद्धा मध्य प्रदेशचे काही विद्यार्थी मध्य प्रदेश हायकोर्टामध्ये गेलेले होते आणि आता नीट 2026 पेपर फुटीमुळे NTAने जो काही आहे 3 मे 2026चा पेपर जो आहे पूर्णतः रद्द करून नवीन परीक्षा विद्यार्थ्यांसाठी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. नवीन परीक्षेची तारीख अद्याप NTAने डिक्लेअर केलेली नाही, परंतु या सर्वाच्या पार्श्वभूमीवर नीट UG 2026 या पेपर संदर्भात सुद्धा आता हे प्रकरण जे आहे सुप्रीम कोर्टापर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे. फेमा नावाची डॉक्टरांची मोठी संघटना संपूर्ण देशभरामध्ये काम करते. फेमा यांनी सुप्रीम कोर्टामध्ये जनहित याचिका त्या ठिकाणी दाखल केलेली आहे. त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत, त्यांचे मुख्य विषय नेमके काय आहेत, याविषयी डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. नमस्कार, मी अंकुश पाटील. तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं यूट्यूब चॅनल. नीट UGचा ॲप्लिकेशन फॉर्म ते विद्यार्थ्याचे ॲडमिशन याविषयीचे संपूर्ण महत्त्वाचे अपडेट्स या चॅनल मार्फत तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचत असतो. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता. मुख्य विषयाला आपण सुरुवात करतोय. मुख्य विषय आहे नीट UG 2026. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झालेली आहे फेमाकडून. फेमा म्हणजेच फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन. हे डॉक्टरांची एक संघटना आहे, नामांकित संघटना आहे. संपूर्ण देशभरातील हजारो डॉक्टर जे आहेत ते या संघटनेमध्ये त्या ठिकाणी काम करतात किंवा या संघटनेशी त्या ठिकाणी कनेक्ट आहेत. NTA पुनर्रचनेची आणि न्यायपालिकेच्या देखरेखीखाली नव्याने परीक्षा घेण्याची मोठी मागणी, म्हणजेच यांनी जी काही नव्याने परीक्षा NTAने आता रिनीट घेणार आहे ती परीक्षा जी आहे ती न्यायपालिकेच्या देखरेखीखाली व्हावी अशी मागणी केलेली आहे. NTA देखरेखीखाली न होता ती थेट सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावी अशा प्रकारची याचिका आणि आणखी काही महत्त्वाच्या मागण्या ज्या नव्याने होणारी जी काही रिनीट परीक्षा आहे त्या संदर्भात त्यांनी केलेल्या आहे. त्यापैकी किती मागण्या मान्य होऊ शकतात, किती मागण्या त्या ठिकाणी आत्ता सध्याच्या घडीला मान्य होऊ शकत नाहीत, ते सुद्धा डिटेल आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी अशाच प्रकारचे अपडेट्स पाहण्यासाठी छत्रपती अकॅडमी पुणेचं कट ऑफ मंत्र हे ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे. याच्यामध्ये तुम्हाला कॉलेजचे कॉलेज वाईज कट ऑफ, कॅटेगरी वाईज कट ऑफ आणि इतर सगळे डिटेल त्या ठिकाणी एकाच ठिकाणी पाहायला मिळतील. प्रकरणाची पार्श्वभूमी पेपर फुटी आणि रद्द परीक्षा ही पार्श्वभूमी या प्रकरणाला आहे. याचिकेचे मुख्य कारण NTAचे हे प्रणालीगत अपयश, सिस्टमॅटिक फेल्युअर मानून फेमा आणि इतर विद्यार्थी संघटनांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून संपूर्ण परीक्षा प्रक्रियेत आमूलाग्र बदल करण्याची मागणी त्या ठिकाणी केलेली आहे. सद्यस्थिती विरुद्ध प्रस्तावित बदल. सध्याची स्थिती काय आहे आणि याचिकेत नेमकी काय मागणी केलेली आहे पाहूयात. परीक्षा संस्था, कंडक्टिंग बॉडी सध्याच्या घडीला कोण आहे? नॅशनल टेस्टिंग एजन्सी. परंतु नॅशनल टेस्टिंग एजन्सी सध्याच्या घडीला वादाच्या भोवऱ्यात त्या ठिकाणी सापडलेली आहे. याचिकेत मागणी काय केली आहे? नवीन सक्षम व स्वायत्त संस्था, नव्याने एखादी बॉडी त्या ठिकाणी निर्माण करून ह्या ज्या काही नीट परीक्षेचं आयोजन आहे त्या संस्थेकडे देण्यात यावी अशा प्रकारची मागणी याचिकेमध्ये करण्यात आलेली आहे. परीक्षेचे स्वरूप एक्झाम मोड, पेन पेपर, OMR सीट सध्याचं हे परीक्षेचं स्वरूप आहे. याचिकेत मागणी केली आहे CBT संगणक आधारित प्लस डिजिटल लॉकिंग अशी एक्झाम त्या ठिकाणी व्हावी अशा प्रकारची मागणी केलेली आहे. ही मागणी जी आहे 2024ला पेपर लीक झाल्यानंतर सुद्धा मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली होती, परंतु त्याच्यात NTAने सुधारणा केलेली नाही. आता सध्याच्या घडीला ही मागणी जी आहे CBT कम्प्युटर बेस्ड टेस्ट NTA मान्य करेल का सुप्रीम कोर्टात, या गोष्टी मान्य होतील का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सुपरविजन सध्या प्रशासकीय पातळीवर केलं जातं, म्हणजेच जिल्हाधिकारी असेल किंवा सचिव असेल या प्रशासकीय पातळीवर नीट परीक्षेचं ज्या दिवशी परीक्षा असते त्या दिवशी केंद्रांचं सुपरविजन जे आहे ते प्रशासकीय पातळीवर त्या ठिकाणी केलं जातं. याचिकेत मागणी केलेली आहे उच्चाधिकार समिती सुप्रीम कोर्टाच्या निगराणीखाली, प्रशासकीय पातळीवर न होता सुप्रीम कोर्टाच्या निगराणीखाली ही परीक्षा त्या ठिकाणी घेण्यात यावी अशा प्रकारची मागणी करण्यात आली. निकाल जाहीर करण्याची पद्धत केवळ वैयक्तिक स्कोर कार्ड, म्हणजे जेव्हा रिझल्ट लागतो नीटचा लिंक जे आहे ते त्या ठिकाणी विद्यार्थ्याचं फक्त वैयक्तिक स्कोर कार्ड त्या ठिकाणी डाउनलोड केलं जातं किंवा डाउनलोड करून अवेलेबल करून दिलं जातं. परंतु याचिकेत एक चांगली मागणी केलेली आहे की केंद्रनिहाय सेंटर वाईज निकाल त्या ठिकाणी डिक्लेअर करा. म्हणजेच विद्यार्थ्याचं स्कोर कार्ड तर द्याच, परंतु केंद्रनिहाय निकाल, म्हणजे
एखाद्या केंद्रावर संपूर्ण विद्यार्थ्यांचे निकाल कशा प्रकारे राहिलेले आहेत. म्हणजेच यातून एक गोष्ट लक्षात येईल की कुठल्या केंद्रावर मार्क्सचा किंवा गुणांचा फुगवटा आलेला आहे, कुठल्या केंद्रावर कमी मार्क्सचे विद्यार्थी आहेत, कुठल्या केंद्रावर सरासरी मार्क्सचे विद्यार्थी आहेत, केंद्रनिहाय निकाल जाहीर करण्यासाठी यांनी सांगितलेलं आहे. आणि हे NTA ला पॉसिबल आहे कारण 2024ला सुप्रीम कोर्टाने सुद्धा NTA ला नीटचा पेपर मास लेवलवर फुटलाय का हे तपासण्यासाठी केंद्रनिहाय निकाल त्या ठिकाणी लावण्याचे आदेश दिलेले होते आणि NTA तो लावलेला पण होता. त्यामुळे हे पॉसिबल आहे. वैयक्तिक स्कोअर कार्ड तर पाहिजेच पाहिजे, परंतु केंद्रनिहाय निकाल जर लागले सेंटर वाईज तर आपल्याला एक समजून येईल की कुठल्या केंद्रावर विद्यार्थी गरजेपेक्षा जास्त परफॉर्मन्स त्या ठिकाणी करत आहेत किंवा त्या ठिकाणी काही चौकशीची आवश्यकता नंतरच्या काळामध्ये पडेल का. तर ह्या संदर्भात केंद्रनिहाय निकालाची मागणी ही एक चांगली मागणी फेमाने त्या ठिकाणी केलेली आहे. सध्याच्या व्यवस्थेतील त्रुटी आणि धोके प्रश्नपत्रिकांची प्रत्यक्ष हाताळणी मॅन्युअल हाताळणी होते, त्याच्यामुळे फुटीचा धोका हा 95% पर्यंत पोहोचतो. परीक्षा केंद्रावरील गैरप्रकार 85% धोका आहे. पारदर्शकतेचा अभाव 75% धोका. प्रशासकीय दिरंगाई 60% धोका. वरील धोके टाळण्यासाठी पेन पेपर बंद करून प्रगत डिजिटल इन्स्क्रिप्शन आणि CBT मॉडेल वापरण्याची ठळक मागणी याचिकेत केलेली आहे. याच्यामध्ये याचिकेमध्ये सांगितलं आहे निवृत्त सरन्यायाधीश जे असतील त्यांच्या अध्यक्षतेखाली त्याच्यामध्ये सायबर सुरक्षा तज्ञ, फॉरेन्सिक शास्त्रज्ञ यांचा सुद्धा समावेश या समितीमध्ये करावा असं सांगितलेलं आहे. त्यानंतर CBI तपासाची गती. नीट 2024ला सुद्धा बरेचसे तपास त्या ठिकाणी NTA लावलेले होते. सुप्रीम कोर्टाने सुद्धा बऱ्याचशा समित्या स्थापन केलेल्या होत्या. पेपर लीक प्रकरणाचं काही दिवस त्या बातम्या चालल्या, नंतर पुढे त्याच्यामध्ये जे दोषी आढळले त्यांचं पुढं काय झालं हे कोणालाच त्या ठिकाणी माहिती नाही. परंतु या याचिकेमध्ये आणखी एक चांगली मागणी करण्यात आलेली की 4 आठवड्यांची मुदत. आता सुद्धा CBI तपास लागलेला आहे नीट 2026च्या संदर्भात. 4 आठवड्याची मुदत, तपासाच्या प्रगतीचा अहवाल. याचिकेत सर्वोच्च न्यायालयाला विनंती करण्यात आलेली आहे की त्यांनी CBIला पेपरफुटी प्रकरणाचा स्टेटस रिपोर्ट पुढील 4 आठवड्यांच्या आत सादर करण्याचे कडक निर्देश द्यावेत. या अहवालात उघड झालेले रॅकेट, केलेल्या अटका आणि तपासाची सद्यस्थिती स्पष्ट होणे अपेक्षित आहे. ही एक चांगली मागणी त्या ठिकाणी केलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे आता सर्वांचं लक्ष आहे. याचिका तर त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेली आहे. आता सर्वोच्च न्यायालय या याचिकेला कशा प्रकारे बघतं हे पाहणं आपल्याला आता गरजेचं आहे. त्यानंतर ह्या याचिकेचं पुढं काय होतं ह्या संदर्भातले सुद्धा महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला या YouTube चॅनल मार्फत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. त्यामुळं चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. याविषयी तुमचं काही मत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी मांडू शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.